कालच 33 वर्षाची एक महिला अविवाहित दवाखान्यात आली होती. तिची जेव्हा केस टेकिंग घेतली, मी तिच्या डोक्यावरती हात ठेवला त्यावेळेस सापडला प्रायमरी फॉल्ट इज द इन द ब्रेन अँड सजॅटल सुचर अँड राईट फ्रंटल कॉर्नल सुचर. तर क्रेनिओसॅक्रल रिदम हा आपल्या विचारांमुळे, आपल्या भावनांमुळे आपले इमोशन सगळे कुठेतरी स्टक होतात. त्यानंतर मी तिला विचारलं की तुला काय होतं, तर मग तिने सांगितलं की मला PCOSचा त्रास आहे. माझी पाळी ही कमीत कमी 7 ते 8 दिवस अंगावरनं जातं आणि मला महिन्यातले कमीत कमी गेली 3 वर्ष प्रत्येक महिन्यामधले कमीत कमी एक 20 ते 22 दिवस माझ्या डाव्या स्तनामध्ये आणि छातीमध्ये, तसंच ते सगळं पेन हे मानेमधनं डोक्यामध्ये आणि हाताला मुंग्या येतात आहे. असे सगळे सिम्पटम्स घेऊन ती बऱ्याच डॉक्टरकडे, बऱ्याच गायनेकॉलॉजिस्टकडे, बऱ्याच फिजिओथेरपीकडे जाऊन आली आणि बऱ्याच ट्रीटमेंट त्याच्या 3 वर्षापासून चालत होत्या. तर मी तिला विचारलं की तू किती आयटम्स आत्तापर्यंत दिले आहेत UPSCचे. मग तिने एक माझा हा 5वा आयटम आहे आणि तिला मी समजून सांगितलं की कधीतरी जीवनामध्ये कुठेतरी थांबायचं असतं आणि आपलं जीवन जे आहे हे. मग तिला विचारलं तू लग्न का करत नाही आहेस. मग तिने तिच्या सांगितलं की माझं लग्न ठरलं होतं एक 5 वर्षापूर्वी आणि काही कारणास्तव मुलाची घरची परिस्थिती आणि मुलाचे नातेवाईक आणि इतर काही गोष्टींमुळे माझं लग्न मोडलं. आता मला लग्नच करायचं नाही आहे. रूट कॉज सगळ्यांना कळलं असेल. आता एक लक्षात घ्या, जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा आंब्याची पेटी आणतो, एखादा आंबा घरात खराब आला म्हणजे आंबे खायचं सोडत नाही. एखादा ॲक्सिडेंट रस्त्यावरनं जाताना आपला झाला आहे तर गाडी चालवणं आपण सोडत नाही. आपण जिन्यातनं एखाद्या दिवशी पडलो तर आपण जिन्यातनं जायचं सोडत नाही. तर एक लक्षात घ्या, बरेच महिला, बरेच पुरुष जीवनात येतात की लग्न ठरलेलं असतं आणि लग्न मोडलं म्हणून गेली 8 ते 10 वर्ष ते पुढं लग्नच करत नाही. हे डोक्यातलं काढून टाका. एकदा ॲक्सिडेंट झाला म्हणजे प्रत्येक वेळेस होत नाही. एकदा आंबा खराब आला म्हणजे प्रत्येक वेळेस सगळे आंबे खराब होत नाही. जीवनामध्ये आपलं आयुष्य जे आहे हे 4 पुरुषार्थावरती आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे काय आयुर्वेदशास्त्राने सांगितलं आहे. तर एक लक्षात घ्या, तुमचं वय काय आणि तुमच्या वयाच्या अनुसार तुम्ही तुमचं चालणं, बोलणं, उठणं, वागणं, मनातल्या भावना आणि तुमचं लाईफस्टाईल तसं चालू आहे का, याला म्हणायचं धर्म. एखादा म्हातारा माणूस 20-22 चॉकलेट खातोय हा त्याचा धर्म नाही आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म, आणि एखादा लहान मुलगा ते चॉकलेट खातो तो त्याचा धर्म आहे. आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना घडली आहे तर पुढचा मिळणारा जोडीदार परत आपल्याला असाच त्रास देईल, हे डोक्यातनं सगळ्यांनी काढून टाका. आणि ज्यांचे अशा प्रकारचे लग्न तुटलेत आणि ते एकटे राहतात, ते सिंगल राहतात, एक लक्षात घ्या मित्रांनो, धर्म, अर्थ म्हणजे पैसा मिळवणं. तर एक लक्षात घ्या, पैसे आपलं काम, जे काय तुम्ही नोकरी करताय, व्यवसाय करताय, तुम्ही 8 तास काम करा, घरी आल्यानंतर तुम्हाला आयुष्य पण जगायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काम, मैथून करणं, योग्य वेळी मैथून करणं, योग्य काळामध्ये. आणि मोक्ष म्हणजे सगळं आता करून झालेलं आहे आणि आपलं मन, आपल्या सगळ्या इच्छा तृप्त झाल्यात आणि आपल्याला ईश्वराच्या जवळ किंवा ईश्वरात विलीन व्हायचं आहे, म्हणजे मोक्ष मार्गाला जाणं. आपल्या शरीरामध्ये जे आपण आतमधनं वागतोय तेच बाहेर वागतोय आणि जे बाहेर वागतोय तेच आतमध्ये होतंय, म्हणजे मोक्ष मार्ग. तर एक लक्षात घ्या, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणाचं अशा प्रकारचं अफेअर्स किंवा लग्न ठरलंय आणि मोडलंय तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि लक्षात घ्या, अशी एखादी घटना आपल्या आयुष्यात घडली म्हणजे आयुष्यामध्ये हारायचं नाही आहे. एक लक्षात घ्या, संधी येत असते आणि काहीतरी पुढे जाऊन वाईट होणार होतं, तो मुलगा सांभाळणार नव्हता, हे तिला मी सांगितलं पुढे, तुझी सासू तुला जास्त प्रमाणात त्रास देणार होती म्हणून दैवबल तुझं चांगलं की ते तुटलेलं आहे. टेक अ पॉझिटिव्ह वे दॅट सिच्युएशन इन युअर लाईफ. तर चला, नक्कीच हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करा.